श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 85. माऊली भक्तावर अनुग्रह करावा. विष्णुबुवा स्वामींना शरण गेले होते. विष्णुबुवा, ब्रह्मपदी तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागते कष्ट करणे, फुकट होता न ये. विष्णुबुवा आता अधिकच नम्र झाले होते. अहंकाराचा त्याग हा एक श्रेष्ठ त्याग आहे. विष्णुबुवा स्वामी समर्थ उपदेश करीत होते. अध्यात्म हा साक्षी पुराव्याने सिद्ध करण्याचा विषय नसून अंतरंगातील अनुभूतीने जाणवायचा बाब आहे. त्यासाठी मनाच्या कक्षा विस्तारित कराव्या लागतात, अंतचक्षु उघडे ठेवावे लागतात आणि मनाला अहंकाराचा वारा सुद्धा लागणार नाही याची पूर्ण खबरदारी घ्यावी लागते. लक्षात ठेवा विष्णुबुवा, जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते. मानवाने नित्य दुसऱ्याचे दोष टिपत बसण्यापेक्षा स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्याला मोक्ष मिळवायला वेळ लागणार नाही. विष्णुबुवा सबसे बड़ा गुरु है और गुरु से बड़ा गुरु का ध्यास है. विष्णुबुवाचा उरलासुरला अहंकार गळून गेला होता. विनम्र होत ते म्हणाले, गुरु माऊली आज्ञा करावी. विष्णुबुवा, तुमचा सर्वत्र संचार असतो. मुंबईसह इतर धर्मप्रसार आणि लोकजागृतीचे कार्य करतात. भारतीय अध्यात्म हे न कळत मोवाळ्याच्या व देवळात राहिले आहे. आध्यात्मिक सहजीवन वाचून भारत सर्व कष्ट उंची गाठू शकणार नाही हे लोकांच्या मनावर बिंबवा. सतत भारतावर झालेल्या परकीय आक्रमणामुळे भारतीय समाजाला शैथिल्य व ग्लानी आली आहे. ती गलित गात्रा झाला आहे. त्या समाजाला मानसिक बल आणि धैर्य द्या. विष्णुबुवा, यापुढेही काळ सर्वांचाच कसोटीचा आहे. विष्णुबुवाने पुन्हा स्वामीसमोर लोटांगण घातले आणि मग स्वतः होऊन स्वामी समर्थांनी जय जयकार केला होता. त्या जय जयकारात अर्थातच सारे भक्तजन सामील होते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. विष्णुबुवा ब्रह्मचार्यासारखे विद्वान ब्राह्मण सुद्धा श्री स्वामी समर्थांच्या चरणी भजनी लागले हे वृत्त राजवाड्यात धडकतात. प्रथम मालोजी राजांच्या मनात आपण स्वतःहून स्वामी समर्थाकडे दर्शनाला जावे ही इच्छा जागृत झाली. यानंतरचा पुढील भाग आपण पुढील कथेत ऐकूया. श्री स्वामी समर्थ. जय जय.